हाय, मी डॉक्टर योजना आणि तुमच्या सर्वांचं एका डाएट स्पेशल व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. माझे मिस्टर आहेत डाएटवर, त्याच्यासाठी मी त्यांच्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेल्या सगळ्या रेसिपीज तयार करत असते. तशीच एक रेसिपी तुम्हाला दाखवण्यासाठी बनवला आहे आजचा व्हिडिओ. तर रेसिपी काय बनवली आहे आणि कशी बनवली आहे हे बघण्यासाठी आजचा व्लॉग पूर्ण बघा आणि असंच चॅनलला नेहमी सपोर्ट करत राहा. ओके, चला बघूया आता पुढची रेसिपी. आमच्याकडे असतो बुधवारचा बाजार आणि त्या बाजारातनं मी आणले होते हे स्वीटकॉर्न आणि स्वीटकॉर्नपासनं काहीतरी छान बनवूया असा मी विचार केला आणि मग लागले कामाला. आधी स्वीटकॉर्न घेतले आणि ते छान सोलायला सुरुवात केली. मी घेतले होते 2 स्वीटकॉर्न आणि स्वीटकॉर्न पण एकदम छान आणि ताजे मला भेटलेले होते. मस्त हिरवेगार होते आणि गोड पण. मग फटाफट लागले कामाला आणि स्वीटकॉर्न सोलून घेतले. एक स्वीटकॉर्न ऑलरेडी सोललेला होता, हा दुसरा दाखवते. कॉर्न छान सोलून घेतला आणि या कॉर्न हा आपल्याला एक फायबरस म्हणून सुद्धा यूज होतो आणि तसंच तो सलाड म्हणून सुद्धा वापरला जातो, त्याच्यामुळे तो डाएटमध्ये यूज केला जातो. आणि मग मी त्याचं देठ असं तोडून घेतलं आणि स्वीटकॉर्नचे असे छोटे छोटे भाग काढून घेतले की जेणेकरून ते खायला सोपे पडावे. आज स्वीटकॉर्न वाफवण्यासाठी मी वापरलं होतं माझं केनस्टारचं एग स्टीमर. हे एग स्टीमर मी एग यूजसाठी सुद्धा वापरते आणि त्याचे बाकीचे सुद्धा मी बरेच फायदे करते. आता मी घेतलं अर्धा ग्लास पाणी सफिशियंट आहे एक स्वीटकॉर्न तुम्हाला शिजवण्यासाठी. मग भराभर ओतलं स्टीमरमध्ये पाणी आणि मग त्यानंतर मी माझे कॉर्न असे छानपैकी प्लेस करून घेतले स्टीमरमध्ये. मला हे केंटचं स्टीमर खूपच आवडलं आणि ते बाकीचे सुद्धा इतक्या यूजसाठी वापरलं जातं. जसं मी माझ्या उपवासाच्या दिवशीसुद्धा रताळे वाफवण्यासाठी हेच स्टीमर यूज करते. ते स्वच्छ धुवून घेतलं की छान स्टीम पण होतं आणि धुणंही खूप इझी आहे. हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही बरं का, आपला रेग्युलर व्हिडिओ आहे, कारण मी न्यू यूट्यूबर आहे आणि आता तुमच्या सपोर्टनी मी अजून जास्त ग्रो करेल. स्टीमरमध्ये छान असे आता आपले स्वीटकॉर्न तयार व्हायला लागले. तोपर्यंत या स्वीटकॉर्नला लावण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या पण आपण तयार करून घेऊ की जेणेकरून आपल्याला अगदी बाजारासारखी टेस्ट किंवा आपल्याला जी भुट्टा खाल्याची फिलिंग छान अशा थंडगार प्लेसेसमध्ये येते, ती फिलिंग आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे मी त्याच्यासाठीचं बाकीचं सामान तयार केलं. आधी मी कापून घेतला छानपैकी लिंबूसुद्धा माझ्या घरचाच होता. लिंबू लावल्याने स्वीटकॉर्नला छान अशी टेस्ट लागते, आंबट, थोडीशी तिखट आणि त्यामुळे ते खायलाही छान लागतं. आणि मग त्यानंतर मी ताटलीमध्ये घेतली थोडीशी लाल मिरची पावडर, जेणेकरून थोडा तिखट स्वादही आला पाहिजे आणि त्यासोबतच खट्टा मिठा पण येण्यासाठी थोडंसं चाट मसालासुद्धा टाकला. मला स्पेशली एव्हरेस्टचा चाट मसाला आवडतो, कारण की त्याची टेस्ट खूप छान लागते. जो खट्टा मिठा पण आपल्याला पाहिजे असतं ते ह्या एव्हरेस्टच्या चाट मसाल्याने खूप छान येतं. चाट मसाल्यासोबतच मी आपलं खायचं मीठही थोडंसं टाकून घेणार आहे, जेणेकरून तिखटपणा जास्त यायला नको. आणि मिठाची चव ही काही वेगळीच असते. मिठाशिवाय सगळेच पदार्थ बेचव, हे तर नक्कीच. त्यामुळे मीठही मी थोडंसं मिक्स करून घेतलं आणि मग सगळ्या ज्या जिन्स आपण घेतलेल्या होत्या त्या मी छान अशा मिक्स करून घेतल्या की जेणेकरून कुठलीही टेस्ट आपल्याला एका साईडला लागायला. सगळे प्रिपरेशन होत होतं तोपर्यंत छान कॉर्न तयार झाले. आता मी ते असे वाफाळलेले छान असे कॉर्न मस्त प्लेटमध्ये काढून घेते. आता कॉर्न्स तर तयार झाले, तोपर्यंत मी माझं घरी बनवलेलं पनीरसुद्धा फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी गॅसची फ्लेम थोडी लो करून माझा पॅन त्या गॅसवर ठेवला आणि आता छान त्याच्यासाठी सुद्धा लागणारे सगळे मसाले मी काढून घेते.
आधी घेतलं आहे मी घरी बनवलेला माझा लाल मसाला, जो अगदी थोडासाच घेतला आहे कारण पनीरही थोडंसंच आहे. त्यासोबत थोडीशी धने पावडर आणि त्यानंतर थोडीशी चुटकीभर हळद. हे सगळंसुद्धा मी मिठासोबत एकत्र करून घेणार आहे, जेणेकरून या सगळ्यांची टेस्टसुद्धा एकसारखी लागली पाहिजे. मिठाचीही टेस्ट जास्त लागायला नको आणि तिखटाचीही टेस्ट लागायला नको. त्यासोबतच आपल्याला थोडंसं व्हेजी सलाडसुद्धा बनवायचं आहे आणि मग त्याचेही सगळे ज्या जिन्स आहेत त्या मी फ्रीजमधून बाहेर काढून धुवून आणि छान बाजूला ठेवल्या. आता आपल्याला पनीर फ्राय करायचे. गॅस थोडासा फ्लेमने मी लो केला आणि छानपैकी तूप असं आपल्या तव्यावर टाकलं. मी डाएट फूडसाठी नेहमी तूपच वापरते, कारण तूप हे सुद्धा फॅट कटर म्हणून यूज होतं. म्हणून मी तूपही छान पसरवून घेतलं पॅनमध्ये आणि मग आपल्या सगळ्या मसाले आपण एकत्र केलेले होते ते सगळे मसाले मी छानपैकी असे तुपावर थोडेसे परतवून घेतले. माझ्याकडनं थोडीशी फ्लेम जास्तच राहिली होती, त्यामुळे थोडे मसाले माझे करपले, पण ठीक आहे, कधी होतं असं. आणि मग टाकलं मी पनीर. हे पनीरही मी माझ्या घरी जे दूध उरलेलं होतं त्यापासून बनवलेले. बाहेरचं पनीर तुकाराम मुंडे साहेबांनी आणायला लावलेलं नाही, त्यामुळे मी घरीच हे पनीर बनवलं. पनीर असं छानपैकी मी फ्राय करून घेत होते. दोन्हीही बाजूंनी छान असा सगळीकडे मसाला लागला पाहिजे याची मी काळजी घेतली आणि ती काळजी तुम्हीही घ्या. नाहीतर खालचा भाग अगदीच मिळमिळीत आणि वरचा संपूर्ण भाग मसाल्याने भरलेला असा लागतो. त्यामुळे मी सगळ्या साईडनी असा छान मसाला लागेल ह्या पद्धतीने ते फ्राय करून घेते. आता पनीर तर तयार झालं, पण राहिले व्हेजीचा प्रश्न. आता पहिले मी गाजर, 2 टोमॅटो आणि 2 काकडी असं मिळून बनवणार आहे व्हेजिटेबल सलाड. त्यासाठी मी आधी जी काकडी आणि गाजर आहे ते पील ऑफ करून घेणार आहे. गाजर छान पील ऑफ करून घेते आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते आणि मग त्यानंतर टोमॅटोसुद्धा मी धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे आणि टोमॅटोचेही बारीक तुकडे करून घेते. त्यासोबतच काकडीसुद्धा छान पील ऑफ करून घेते आणि काकडीचे मी बारीकसर तुकडे करून घेणार आहे. आणि मग असं सगळं सलाड, पनीर फ्राय आणि आपले स्वीट कॉर्न असा छान असा मेनू आपला तयार होणार आहे. सलाड बनवून होतं आहे तोपर्यंतच आपलं पनीरसुद्धा आता फ्राय होत आलेले. मग मी ते दुसऱ्या साईडनीसुद्धा छान असं फ्राय करून घेतलं. खालची साईड तर छान अशी ब्राउनिश झालेली दिसतंय ना तुम्हाला, आणि पनीरचा वासही खूप छान लागतो आहे. त्यासोबतच स्वीटकॉर्नचा वास तर पूर्ण घरभर पसरला आहे माझ्या. एक एक करत उलटवत मी आता दोन्ही बाजूनी पनीर छान फ्राय करून घेणार आहे आणि मग मस्त माझ्या मिस्टरांना ते सर्व करणार आहे. त्यासोबत थोडंसं मीही खाणार आहे बरं का. पनीर झालं, व्हेज सलाड झालं. आता आपण जो मसाला तयार केला आहे तो सुद्धा स्वीटकॉर्नला लावणं बाकी आहे. आता मी लिंबावर छान असा हा मसाला लावून घेतला आणि तो हळूहळू करून स्वीटकॉर्नवर सगळ्या बाजूनी छान असा पसरवून घेत होते. जेव्हाही तुम्ही स्वीटकॉर्नवर हा मसाला लावाल त्यावेळी लिंबू थोडासा पिळून घ्या, म्हणजे जेणेकरून लिंबाचा रससुद्धा तुमच्या स्वीटकॉर्नवर अगदी व्यवस्थित लागेल आणि त्या रसामुळे तुमचा जो मसाला आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित त्या स्वीटकॉर्नवर लागेल. बाहेरचे महागडे स्वीटकॉर्नचा एवढासा डब्बा घेण्यापेक्षा घरीच असे बनवलेले स्वीटकॉर्न अगदी छान लागतात. आणि मग आता तयार झाली आहे माझी संपूर्ण डिश तयार. तर तुम्हालाही बघायची ना की मी त्या डिशमध्ये काय काय ठेवले आणि कसं ठेवलेले, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता बाकीचे जे उरलेले कॉर्न्स होते त्यांनासुद्धा मी असे छान मसाला लावून घेत होते. लिंबाच्या रसाचा वासही येत होता आणि मध्ये मी एक असा छोटासा दाणा खाऊनही पाहिला. त्याची जी आंबट गोड टेस्ट लागत होती ती काहीतरी वेगळीच लागत होती. आणि आता संपूर्ण माझी प्लेटिंग तयार झाली आहे. त्यामध्ये मी तयार केलेलं आहे छानपैकी पनीर फ्राय, जे पनीर मी घरी बनवलेलं होतं, जे माझ्या घरच्या बनवलेल्या तुपापासून मी बनवलेलं आहे. त्यानंतर स्वीट कॉर्न चाट,
किंवा म्हणा की स्वीट कॉर्न फक्त, आणि त्यासोबतच व्हेजी सलाड. माझं छान प्लेटिंग करायचं काम चालू होतं, पण मध्ये मध्ये हात धुण्याची सवय सगळ्यांनाच असते, अशी सवय मलाही आहे. प्रत्येक गोष्ट झाली की हात धुवायचे आणि नॅपकिनला हात पुसायचे. तर आपली प्लेट सजवून तयार आहे. स्वीट कॉर्न, व्हेजी सलाड आणि पनीर फ्राय. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. आणि आता टर्न आहे माझा सगळा पसारा आवरण्याची. बघा केवढा सारा पसारा किचनमध्ये झालेला आहे. आता हा पसारा मी पटपट आवरते आणि पुढच्या व्लॉगला तयार होते. बाय.